हा पापड बघा मस्त असा पांढरा शुभ्र आणि तळल्यानंतर छान असा फुललेला आहे. तर हे पापड आज आपण तांदळाच्या पिठापासून तयार केलेले आहेत. अजिबात पिठाची खिशी न घेता साध्या सोप्या पद्धतीनं जे पण नवीन शिकणारे आहेत ना, ते पण अगदी सहज तयार करतील एवढ्या सोप्या पद्धतीनं हे पापड तयार होतात. दुप्पट फुलले जातात. तर हे पापड तुम्ही जर एकटे जरी बनवत असाल ना, तरी पण सहज तयार कराल. एवढ्या सोप्या पद्धतीनं आज मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. या पापडाच्या पिठापासून तुम्ही अशी चकलीसुद्धा बनवू शकता. म्हणजे ज्या आकारामध्ये तुम्हाला हे बनवायचे आहेत ना, त्या आकारामध्ये तुम्ही हे तयार करू शकता. तळल्यानंतर अजिबात लालसर होत नाहीत. मस्त पांढरे शुभ्र हे पापड आहेत ते तयार होतात. तर वर्ष 2 वर्ष टिकणारे हे पापड कसे तयार करायचे ते बघूया. तर मी इथे हे पापड तयार करण्यासाठी या वाटीच्या साह्याने हे सगळं साहित्य मोजून घेणार आहे. अर्ध्या किलोच्या पिठापासून आपण हे पापड तयार करतोय. तर वजनी प्रमाणात हे पीठ अर्धा किलो आहे. पण वाटीचं प्रमाण जर म्हणाल तर 3 वाट्या एवढं आपण इथं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही वजनी प्रमाणाऐवजी वाटीचं प्रमाण घेतलं ना तरी पण चालेल. तर 3 वाट्या पीठ आपण इथं घेतलेलं आहे. जो राशनचा तांदूळ येतो ना, त्याच तांदळाचं हे पीठ आहे. सुरुवातीला तांदूळ धुवून घेतले, नंतर सुकवून ते चक्कीमधून हे दळून आणलेलं आहे. ज्या भाकरीला पीठ आपण दळून आणतो ना, तेवढ्याच साईजचं आपल्याला इथं दळून आणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे इथं मी सफेद तीळ घातलेले आहेत आणि जवळजवळ 1 चमचाभर इथं मी जिरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचाभर मी इथं पापडखार घेतलेला आहे. जो पोह्यांचा चमचा आहे ना, तोच चमचा मी इथं वापरलेला आहे. 1 चमचाभर पापडखार घेतल्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. तर 1 चमचाभर मी इथं मीठ घेतलंय. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता बऱ्याच वेळेला काय होतं, पापड बनवताना आपण एकटे जर असतो तर त्यावेळेला काय होतं, एवढं सगळे पापड बनवणं अशक्य होतं. आता मी इथं अर्ध्या किलोच्या प्रमाणात बनवते, पण बऱ्याच वेळेला 1-1, 1.5 किलोचं पीठ ज्या वेळेला आपण भिजवतो त्यावेळेला हे पापड बनवणं अशक्य होतं. तर असा मसाला मिक्स करायचा आणि तुम्हाला लागेल तेवढंच तुम्ही हे पापडाचं पीठ आहे ते भिजवून ह्याचे पापड तयार करू शकता. आता थोडंसं आपण इथं पाणी गरम करायला घेऊया. तर ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीनं मी इथं 2.5 वाट्या एवढं पाणी घेतलेलं आहे. कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आणि हे गरम पाणी ह्या पिठामध्ये घालून व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं. तर प्रत्येक वेळेला पापड बनवत असताना आपण काय करतो, पाण्यामध्ये हे पीठ घालून पिठाला चांगली आपण खिशी देतो. पण आज आपण असं न करता ह्या पद्धतीनं पीठ भिजवणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं कोणी पण सहज तयार करतील एवढ्या सोप्या पद्धतीनं हे पापड आहे ते तयार होतात. हे गरम पाणी थोडं थोडं घालून सुरुवातीला चमच्याने हलवून घ्या आणि तुम्हाला जसं जमेल ना तसं हे पीठ आहे ते हाताने चांगलं मळून घ्या. म्हणजे जेवढं आपण पाणी घेतलं ना, 2.5 वाट्या पाणी घेतलं होतं ना, तेवढं सगळं पाणी ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं पुरलेलं आहे. तुम्हाला कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त लागू शकतं किंवा ह्याच्यापेक्षा कमी पण लागू शकतं. तर घट्टसर हे छान असं आपण मळून घेतले. जास्त घट्ट पण नाही, म्हणजे व्यवस्थित अगदी मिडियम ह्याच्यावरती आपण मळून घेतले. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त कठीण पण आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही. तर मी इथं गरम पाणी करायला भांडं एक ठेवलं होतं. गरम पाणी चांगलं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे पीठ आपण चांगलं वाफवून घेऊया. म्हणजे पीठ चांगलं वाफवलं ना की पापड आपले अजिबात तुटणार नाहीत. म्हणजे त्या सुकल्यानंतर अजिबात त्याला मध्ये चिरा जाणार नाहीत. पीठ व्यवस्थित वाफवलं की पापड अगदी छान असे तुमचे तयार होतात. जवळजवळ 15 ते 20 मिनटं हे चांगलं पीठ मी वाफवून घेतलं. तर पापड बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण पापड बनवतोय ते पण खिशीचे जर पापड बनवतोय तर ते पीठ आहे ना ते चांगलं वाफवून घ्यायचं. तुमचं जेवढं पीठ चांगलं वाफवून घ्याल, जेवढं शिजवून पीठ चांगलं घ्याल ना, तेवढे पापड अगदी छान असे तयार होतात. तर मी इथे एक ओला कपडा घेतलेला आहे. त्या रुमालावरती आपण हे पीठ आहे ते काढून घेतलं आणि सगळ्यात अगोदर सुरुवातीला हे पीठ आपण ह्या कपड्यामध्येच घालून मळून घेऊया. जसं जसं हे थोडंसं थंड थंड होत जाईल ना, तसं तसं हाताने हे तुम्ही जवळजवळ 10 ते 15 मिनटं चांगलं मळून घ्या. 5-10 मिनटं मळून घेतलं ना तरी पण चालेल. मस्त असं पीठ आहे ना, मलमली तसं तयार होतं आणि त्याच्यापासून पापड तुम्हाला जसे हवेत ना तसे तुम्ही तयार करू शकता. तर हे पहा, थोडंसं थंड झालं ना की परत एक 5-10 मिनटासाठी हे मी अगदी हाताने मळून घेतलं. तर पीठ मळत असताना हाताला जर चिटकत असेल तर थोडासा तुम्ही इथं पाण्याचा हात लावा किंवा थोडासा तेलाचा हात लावलात ना तरी चालेल. पीठ चांगलं मळता येईल. तर बराच वेळ हे पीठ मी चांगलं मळून घेतलं. जेवढं पीठ तुम्ही व्यवस्थित मळून घ्याल ना तेवढे पापड अगदी बनवायला चांगले येतात. तर थोडासा इथं मी गोळा काढून घेतलेला आहे आणि हे उरलेलं पीठ आहे ना ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी पॅक करून ठेवते किंवा एखाद्या तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये जरी पॅक करून ठेवलं ना तरी चालेल. म्हणजे हे सुकणार नाही. पंख्याखाली जर उघडं ठेवलं तर हे पूर्ण पीठ लगेचच सुकून जाईल आणि त्याचं पापड व्यवस्थित बनवता येत नाहीत. तर हे पीठ व्यवस्थित मी झाकून ठेवलेलं आहे आणि जे उरलेलं पीठ आहे ना ते परत एकदा मी छान असं मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे आहेत.
तर पापड बनवणं अतिशय सोपं आहे. कोणी पण सहज तयार करू शकतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर आवडीप्रमाणे इथं उंडा तयार करून घ्या. छोटा मोठा तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे असतील ना त्या आकारामध्ये. आता लाटायचे कसे, तर प्लास्टिकची पिशवी मी इथे घेतलेली आहे, म्हणजे पेपर घेतलेला आहे. त्या पेपरला अगदी थोडंसं मी इथं तेल लावलेलं आहे. तेलाचा जास्तीच आपल्याला अजिबात वापर करायचा नाही. तर थोडंसं तेल मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती हा उंडा ठेवून परत ह्याच्यावरती एक प्लास्टिकचा पेपर टाकून आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. तर जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला हे पापड तयार करायचे आहेत ना तेवढ्या आकारामध्ये तुम्ही अगदी पातळ पापड ह्याचे लाटून घेऊ शकता. आता या पद्धतीनं लाटण्यानं पण लाटू शकता किंवा हाताने अशा पद्धतीनं जरी थोडंसं तुम्ही पसरवून घेतलं ना तरी पण पापड अगदी मस्त असे पसरले जातात. छान असे तुम्ही तयार करू शकता. तर हे पहा, मस्त गोल गरगरीत आपला पापड तयार झालेला आहे. आता हा पापड आहे ना तो तुम्ही लाटण्याने लाटून तयार करू शकता. बोटांनी पण थोडंसं प्रेस करून असं फिरवलं ना तरी पण हा पापड छान असा तयार होतो. किंवा लाटण्याने लाटून अशा पद्धतीनं तुम्ही ह्याला आकार देऊन एकसारखे पापड तयार करू शकता. किंवा तुमच्याकडे जर साचा असेल तर त्या साच्याने पण तुम्ही हे पापड अगदी काही वेळातच तयार करू शकता. तर मस्त गोल गरगरीत जर तुम्हाला पापड एकसारखे बनवायचे असतील ना तर अशा वाटीच्या साह्याने तुम्ही हे व्यवस्थित असं कट करून घ्या. तर छान असे पापड तयार होतात. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. तुम्ही जरी एकट्या बनवणार असाल ना तरीसुद्धा हे पापड तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. आता हे मी तुम्हाला पापड तयार करून दाखवले, पण ह्याच पिठापासून तुम्ही चकली पण तयार करू शकता. तर मी इथं साचा घेतलेला आहे. साच्याला अजिबात तेल लावलेलं नाही. हे पीठ घालायचं आणि गोल गरगरीत तुम्ही चकल्या पण ह्याच्या तयार करू शकता. ज्या आकारामध्ये तुम्हाला बनवायचे आहेत ना तो आकार तुम्ही या पिठाला देऊन छान असे उन्हाळ्यातले वाळवणीचे पदार्थ तुम्ही तयार करू शकता. तर चकली किंवा हे पापड बनवणं अतिशय सोपं आहे. खिशी न घेता आपण हे पापड तयार केलेले आहे तरीसुद्धा मस्त हे पापड तयार होतात. तर मी ह्या पिठाचे अर्ध्या पिठाचे पापड तयार केले आणि अर्ध्या पिठाची ही चकलीत बनवलेली आहे. आता ही चकली सुकायला थोडासा जास्त वेळ लागतो. तुमच्याकडे जर कडकडीत उन्हाची सोय असेल ना तरच चकल्या बनवा. कारण पंख्याखाली सुकवलेली चकली आहे ना ती तेलामध्ये चांगली फुलून येत नाही. आतमधून ती कडक तशीच राहते. त्याच्यामुळं चकलीला ऊन असेल तरच तुम्ही ह्या चकल्या तयार करा. आता मी इथं जे पापड तयार केलेले आहेत ना ते एक दिवस पंख्याखाली सुकवलं आणि जवळजवळ 2-3 तासासाठी हे फक्त मी उन्हामध्ये सुकवून घेतलं. चांगले मस्त कडकडीत असे तयार झालेले आहेत. तर आवडीप्रमाणे इथं तुम्ही चकली किंवा पापड आहे ते तयार करू शकता. 1-2 वर्ष चांगलं हे टिकतं. व्यवस्थित उन्हामध्ये सुकवलं ना तर चांगलं हे 2-3 वर्ष तुम्ही हे स्टोअर करू शकता. तर पापड आणि चकल्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला तळून पण दाखवते. मस्त दुप्पट तयार होतात. म्हणजे जो सुकवलेला पापड आहे ना त्याच्यापासून दुप्पट तिप्पट ही पापड आहे तो आपला तयार होतो. अजिबात लालसर किंवा काळपट पडत नाही. मस्त गोल गरगरीत आणि सफेद तयार होतात. तर अशा पद्धतीनं हे तुम्ही पापड तयार करा. तुम्हाला ही पापडांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हे आवडली असेल तर या पद्धतीनं खिशी न घेता तुम्ही पापड काही वेळातच तयार करू शकता. आता ही चकली तळत असताना पण थोडासा गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम आचेवरती ही चकली अगदी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर ही चकली पण छान अशी लागते, चवीला पण छान लागते आणि बनवायलाही अतिशय सोपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि अजून तुम्ही संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.